लाडकी बहीण योजनेकरता ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे किंवा जे महिला अर्ज करत आहे व त्या महिलांचे पैसे अजून सुद्धा आलेले नाही किंवा आलेले असतील अशा सर्व महिलांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सर्वात अगोदर सबस्क्राइब करून घ्या, कारण महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला ह्या चॅनलवरती बघायला मिळतात। यामध्ये बऱ्याच महिलांना प्रॉब्लेम येत आहेत, बऱ्याच महिलांचे प्रश्न आहेत, तर ते आपण एक एक करून समजून घेऊया। सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओला कुठेही स्किप नाही करायचं आहे, शेवटपर्यंत बघायचं आहे, जेणेकरून कारण तुम्ही मध्ये स्किप कराल तर तुम्हाला व्हिडिओ समजणार नाही आणि तुमचे प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होणार नाही। तर आपण जास्त टाइम न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आपण सर्वात अगोदर हे समजून घेऊया की खूप साऱ्या महिलांनी अर्ज केलेला आहे, जुलैच्या अगोदरच त्यांनी अर्ज केलेला आहे, पण त्यांच्या खात्यामध्ये अजून सुद्धा पैसे जमा झालेले नाही। तर यासाठी कुठले कारण आहे हे आपण सर्वात अगोदर समजून घेऊया। बऱ्याच महिलांनी 31 जुलै अगोदर अर्ज केलेले आहेत आणि त्यांचे अर्ज अप्रूव्ह सुद्धा झालेले आहे, मात्र अशा महिलांच्या खात्यामध्ये अजून पैसे जमा झालेले नाही। तर अशा महिलांना, खूप साऱ्या महिलांना प्रश्न पडलेला आहे, तर याचे उत्तर आपण समजून घेऊया। बघा, यामध्ये 31 जुलै अगोदर ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले होते त्या महिलांना 14 ऑगस्ट नंतर त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहे। तर ते जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 1,500 रुपये मिळून 3,000 रुपये खात्यामध्ये जमा झालेले आहे। मात्र काही महिलांची कुठे चूक झाली बघा, ज्या महिलांचे पैसे खात्यात जमा झालेले नाही त्यांना एकच प्रॉब्लेम आलेला आहे, तो म्हणजे आधार सीडिंगचा, आणि तो प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करता येणार आहे। कशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता याची माहिती आपण देणार आहोत। आणि या संदर्भात तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे, तो तुम्ही जॉईन करून घ्या, तिथे सुद्धा तुम्हाला अपडेट मिळत असतात। तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये वेबसाईटची लिंक भेटेल, त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। नंतर त्याच्या समोर तुम्हाला एक कॅप्चा कोड दिसेल, तो व्यवस्थितरित्या तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP येईल, तो तिथे तुम्हाला एंटर करून सबमिट वरती क्लिक करायचं आहे। बऱ्याच महिलांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही, त्यामुळे सुद्धा त्यांना स्टेटस चेक करण्यासाठी प्रॉब्लेम येत आहेत। तर त्यांनी आधार सेंटरवरती जाऊन आपला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे। तुम्हाला सुद्धा तुमची कुठली बँक तुमच्या आधार कार्डला कनेक्ट केलेली आहे ते सुद्धा समजेल। आता तुम्ही बघा, तो OTP टाकल्यानंतर सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुम्हाला तिथे माहिती भेटेल की तुमच्या आधार कार्डला कुठली बँक लिंक केली आहे। कारण यामध्ये बऱ्याच महिलांचा हा गोंधळ होत आहे की ज्या टायमाला त्यांनी अर्ज केलेले आहेत त्या टायमाला त्यांनी दुसरे बँक खाते दिलेले आहे, मात्र सरकारकडून जे DBT द्वारे पैसे जमा करण्यात आलेले आहे, तर ज्या आधार कार्डला बँक खाते लिंक आहेत त्याच बँक खात्यावरती हे पैसे जमा झालेले आहेत। तर तुम्हाला इथे चेक करून घ्यायचे आहे। त्यानंतर तुम्हाला इथे जे बँक अकाउंट दिसेल तेच बँक अकाउंट तुम्हाला जाऊन बँकेमध्ये जाऊन चेक करून घ्यायचे आहे। आता बऱ्याच महिलांनी बँक अकाउंट सुद्धा चेक केलेले असेल, मात्र त्यांच्या खात्यावरती पैसे जमा नाही झालेले, तर अशा महिलांसाठी महत्त्वाची बातमी बघा, ज्या महिलांनी इथपर्यंत संपूर्णरित्या माहिती पूर्ण केलेली आहे मात्र अजून सुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा नसतील झाले, तर त्यांनी ह्या गोष्टी चेक करून घेणे गरजेचे असणार आहे। ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज केलेला होता त्या ठिकाणी तुम्ही एक वेळेस जाऊन तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। तुम्ही जेव्हा अर्ज केलेला आहे तर त्या अर्जामध्ये काही त्रुटी आहेत का, तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे का? काही कारणांमुळे काय होतंय की ज्यावेळेस तुम्ही अर्ज केलेला आहे तर त्यावेळेस तुम्ही फोटो अपलोड करताय किंवा कुठले डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे तर ते ब्लँक असल्यामुळे सुद्धा अर्ज रिजेक्ट झालेला आहे। तर तुम्हाला ही माहिती व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायची आहे, जेणेकरून तुमचा अर्ज जर तुमचा मंजूर झालेला नसेल तर त्याला एडिट करायचं आहे। तुमचे जे पण कागदपत्र असतील तुम्ही अपलोड केलेले असेल तर त्याला एडिट करून पुन्हा सबमिट करायचं आहे। तुमचा अर्ज ताबडतोब सबमिट होईल आणि अप्रूव्ह सुद्धा होईल आणि तुमचे उर्वरित जे पैसे आहेत किंवा आलेले नसतील तर ते पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील। आता दुसरा प्रश्न समजून घेऊया। बऱ्याच महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेले आहेत, मात्र त्यांच्या खात्यावरती अजून सुद्धा पैसे जमा नाही झालेले आहेत। एक गोष्ट पहिलेच क्लिअर समजून घ्या, ज्यांनी 31 जुलै अगोदर अर्ज केलेले आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पैसे जमा झालेले आहेत, मात्र उर्वरित ज्यांचे अर्ज ऑगस्ट महिन्यामध्ये अप्रूव्ह झालेले आहे त्यांच्या खात्यात अजून पैसे आलेले नसतील तर त्यांची प्रोसेस सुरू आहे, त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर पैसे जमा होणार आहे। तुम्हाला याबाबत कुठलीही शंका किंवा कुठले प्रश्न असतील तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे, तो तुम्ही जॉईन करून घ्या, तिथे सुद्धा तुम्हाला लेटेस्ट अपडेट मिळत असतात। तुम्हाला सुद्धा या योजनेबाबत काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता, तुमच्या प्रश्नांची उत्तरे आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करू। आतापर्यंत ज्या महिलांना 2 टप्प्याचे पैसे मिळालेले नाही आणि ज्या महिला वाट बघत आहेत त्यांचे फॉर्म सुद्धा अप्रूव्ह झालेले आहेत, तर अशा महिलांना काळजी करण्याचे कारण नाही, कारण त्यांना होऊ शकते की 3 टप्प्याचे म्हणजे 4,500 रुपये सुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये एकच टायमाला जमा होईल। सदर योजनेच्या मार्फत आतापर्यंत 2 टप्प्याचे म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बऱ्याच महिलांच्या बँक खात्यामध्ये सर्वात अगोदर 14 ऑगस्टला पैसे जमा झालेले होते, त्यानंतर 17 ऑगस्टला सुद्धा पैसे जमा झालेले आहेत, त्यानंतर बऱ्याच महिलांच्या बँक खात्यामध्ये 31 ऑगस्टला सुद्धा पैसे जमा झालेले आहेत। त्यामुळे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत तर त्यांच्या बँक खात्यामध्ये केव्हाही पैसे जमा होऊ शकतात। यामध्ये तुम्हाला काही ठराविक गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे, जसे की तुमचे
बँक खाते असेल तर तुम्हाला तुमची आधार ई-KYC वगैरे पूर्ण केलेली असावी किंवा तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्ड किंवा तुमचा मोबाईल क्रमांक जो पण असेल तो तुम्हाला लिंक करून घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला पैसे आल्यानंतर समजणे सुद्धा सोपे होईल। या योजनेबाबत तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता, आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा।